सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांनी नियोजनावरती भर द्यावा. जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीचा वापर केला तर तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. व्यवसायातील अडचणींवरती मात करण्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. विरोधकांचा धुव्वा तुम्ही उडवणार आहात आणि दरम्यान तुमच्या कामामध्ये वेग देखील वाढेल. कामामध्ये जास्त फोकस करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी कामाच्या ठिकाणी काही अडचणी तुम्हाला जाणवू शकतात. एकाच वेळी अनेक कामं हातात घेतल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नियोजनावरती भर द्या. वेळेनुसार कामाची तुम्ही आखणी करा. तुम्हाला येतं म्हणून भरपूर काम घेणं यामुळे तुमचाच ताण वाढू शकतो. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम तुम्हाला लाभदायक असेल, परंतु तज्ज्ञांचा सल्ला देखील तेवढाच महत्त्वाचा राहील. तुमच्या घरामध्ये चिडचिड कमी करा. काही वेळा शांत राहिल्यामुळे तुमच्या समस्या कमी होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचे लोक स्वतःला आज वेळ देणार आहेत. तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा खास विचार तुम्ही आज कराल. तसेच भविष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्याल. तुम्ही ऑफिस किंवा व्यवसायामधील कामं पूर्ण करणार आहात. तसेच घरातील कामं देखील मार्गी लावाल. जे काम तुम्ही फार दिवसांपासून मागं राहिलेलं होतं ते आता तुमचं पूर्ण होईल. तुमचं चांगलं वागणं आणि लोकांना मदत करणं यामुळे समस्येच्या काळामध्ये मदत नक्कीच उभी राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचे लोक आज अत्यंत बिझी राहणार आहेत. विविध कार्यक्रमांनी तुमचा आजचा दिवस भरलेला असेल. व्यवसायामध्ये विस्ताराचा विचार केल्यामुळे संपर्क आणि नवीन मदत कुठून मिळेल यावरती तुम्हाला भर द्यावा लागेल. जे काही काम तुम्ही कराल त्यात फोकस ठेवा. तुमची चिडचिड आणि आपल्याला सगळं काही समजतं हा विचार थोडासा कमी करा. कधीकधी समोरच्या व्यक्तीचं ऐकणं देखील फायद्याचं ठरतं. जोडीदारासोबत तुम्ही चुकूनही भांडण करू नका. ते तुमच्या अंगाशी येण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक नेहमीच व्यस्त असतात. सतत काम केल्यामुळे कधीकधी पर्सनल लाईफकडे तुमचं दुर्लक्ष होतं. तुम्हाला आज ऑफिसच्या कामामध्ये त्या कामासोबतच लव्ह लाईफ आणि तुमच्या मनातील इच्छांकडे देखील जास्त लक्ष द्यावं लागेल. नशिबाची साथ तुम्हाला कामात असेल, तसेच काही नवीन दिशा देखील सापडतील. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती होणार आहे. तुम्ही फार मेहनत करता, परंतु यामुळे कधीकधी कंटाळा आला तर एखादा छंद तुम्ही जोपासा किंवा कुटुंबासोबत फिरायला जा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी कामावरती अधिक फोकस करायला हवा. तुमचा व्यवसाय असेल तर त्याकडे बारकाईनं लक्ष द्या. नोकरी जर करत असाल तर काम वेळेत पूर्ण करा आणि सुट्ट्या कमी घ्या. लव्ह लाईफ ठीक असली तरी थोडा नाराजीचा सूर आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह कामाकडे तुम्ही लक्ष द्या. यामध्ये घरातील मंडळी देखील साथ देतील. घरचे तुमच्यावरती नाराज होणार नाहीत याकडे तुम्ही खास लक्ष द्यायला हवं. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांनी सहकारी आणि कुटुंबातील सदस्य यांकडे जास्त लक्ष द्यायला हवं. सगळ्यांसोबत तुम्ही प्रेमाने आणि आपुलकीनं वागा. तुमची चिडचिड कमी करा. कामाचं नियोजन वेळेनुसार करा म्हणजे तुम्हाला लाभ होईल.
काही समस्या असेल तर मित्रांची तुम्ही साथ घ्या. घरातील मंडळी तुम्हाला पाठिंबा देतील आणि त्यासाठी घरातील कामं वेगानं पूर्ण करणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये टीमचं म्हणणं ऐका, यामुळे प्रोजेक्ट एकजुटीनं आणि व्यवस्थित पूर्ण होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी काही बदल आणि चढ उतार समोर येतात. तुम्ही घाबरू नका, कारण वेळेनुसार पुढे जाणं नेहमी चांगलं असतं. बदल हा तुमच्यासाठी सकारात्मक आहे. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता, परंतु काही जण तुमचा गैरफायदा घेतात. तेव्हा मदत करताना खरंच त्याचा योग्य प्रकारे उपयोग होतोय का ते पाहून मदत घ्या. येणारी परिस्थिती जशी आहे तिचा स्वीकार करणं आणि पळून न जाता संकटातून मार्ग काढणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक नेहमीच जीवन सुधारण्यावरती जास्त भर देत आहेत. तुम्ही पार्ट टाईम काम जर शोधत असाल तर त्याबद्दल सकारात्मक बातमी मिळण्याचे योग आहेत. मिळकतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील, त्यासाठी तुम्हाला स्वतःच प्रयत्न करावे लागतील. तुमचं लव्ह लाईफ चांगलं आहे आणि त्याचं रूपांतर विवाहामध्ये करण्यासाठी घरामध्ये याबद्दल बोलणी करा. वेळ चांगली आहे, त्यामुळे लवकरच घरामध्ये विवाहाचे सनई चौघडे नक्कीच वाजतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक नेहमीच मेहनत करतात. आज करिअर, वैवाहिक जीवन, मुलं आणि कुटुंब यावरती जास्त भर तुम्हाला द्यावा लागेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या हुशारीचं आणि काम वेळेत पूर्ण केलं म्हणून कौतुक होईल. तुम्हाला पुरस्कार मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. घरातील वातावरण हे सुख समाधानाचं असून काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या मनावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या बाबतीमध्ये वेळ ठीक असली तरी मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवू शकतात. तुम्ही संयमानं वागा आणि गोंधळून जाऊ नका. वादविवादापासून दूर राहा, कारण मित्र किंवा शेजारी यांच्यासोबत तुमच्या वादाची दाट शक्यता आहे. तुम्ही आपुलकीनं वागा, म्हणजे तुमची कामं पटापट होतील आणि तुम्हाला मदतही मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की गुरुग्रहाच्या कृपेनं मीन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमचं काम होणार आहे, तसेच नोकरी आणि व्यवसायामध्ये देखील तुम्हाला यश आहे. कामामध्ये तुम्ही फोकस वाढवा, म्हणजे अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यश मिळू शकतं. वेळेमध्ये काम पूर्ण करणं यावरती तुम्ही भर द्या. टीमला तुम्ही प्रोत्साहन द्या, म्हणजे काम वेगानं पुढे जाईल. तुमची इच्छाशक्ती अफाट आहे, परंतु त्याचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करा. इतरांच्या वाटेमध्ये खड्डे खणू नका, त्यामुळे तुमचं स्वतःचंच नुकसान होतं हे लक्षात ठेवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.